नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. 12 पाण्यासाठी आमच्या नशिबी कायम संघर्षच का? इंदापुरातील शेतकऱ्यांचा सवाल. पुण्यात 90 फुटावरील बोरवेलचे पाणी संपले म्हणजे निकामी झाले असे नाही, तज्ज्ञांचे मत. जंगलातील पशुपक्ष्यांचा किलबिलाट होतोय लुप्त, जंगलतोडीचा परिणाम, पशुपक्ष्यांचा निवारा संकटात. खरपुडी खुर्द येथील माळरानावर फुलवली सेंद्रिय कांद्याची शेती. बी कॉर्न लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. राज्यातील बांबूच्या शेतीचा पहिला प्रकल्प भोरमध्ये. पाटस परिसरात बहरली निरेची शेती, आरोग्यवर्धक थंड पेय. जायकवाडी धरणातील पाणीसाठा आला आता 16%वर, शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंडांतर. आठ दिवसांपासून पोर्टल बंद, पल्ल्याने अवकाळीचे अनुदान रखडले, जिल्ह्यासाठी 206 कोटी अनुदान मंजूर. अवकाळी पावसाचा सोयगाव तालुक्यातील 67 गावांना फटका, महसूल कृषी विभागाच्या पथकाकडून पाहणी. उन्हाळ्यात आभाळ कोसळलं, 4 दिवसात 1200 हेक्टरवर नुकसान. बीड जिल्ह्यातील गारपीट. हळद विकायला आणली, त्यात अवकाळीचा मारा, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धडपड. महाग मोलाच्या हळदीवर अवकाळी पावसाचे संकट, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न. अवकाळी पाऊस थेंबर, वीज पुरवठा जाता रात्रभर, विजाचा कडकडाट होताच वीज पुरवठा बंद. सोयाबीन दरात 200, तुरीच्या दरात 1000 रुपयांची वाढ, उदगीर बाजार समितीत. वादळी वाऱ्यासह पावसाचा मारा आणि केळी आंब्याचा पडला सडा. नांदेड जिल्ह्यातील गेल्या 2 दिवसापासून झाले गारपीट.